अहमदपूर तालुक्यामध्ये सध्या शेत रस्त्याचे प्रशासनाकडे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले शेत रस्ते तरी होताना दिसून येत आहेत. आता बघत असलेल्या माझ्या पाठीमागे हे अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील शेत रस्त्याचं काम सुरू आहे. 2008 पासून हा रस्ता बंद असल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात येते आणि आज तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि शेतकऱ्यांना हा रस्ता खुला करून दिला जातोय. नेमकं या संबंधित दोन्ही शेतकऱ्याच्या बाजू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बांधणार आहोत. तसंच तहसील प्रशासनाच्या बाजूनेही काय नेमकी त्यांची भूमिका आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. भारत बेमडे मी राहणार लेंडेगाव. आता थोडस रस्त्याची अडचण चालू होती. रस्ता काढणं चालू आहे. तर हा रस्ता थोडासा म्हणजे नियमबाह्य असं झालं असं आम्हाला वाटतं. तर आम्ही याबद्दल कोर्टामध्ये दाद मागणार आहोत. नियमबाह्य रस्ता झालाय असं आपल्याला असं वाटतंय? काय आधार आहे? कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय की हा रस्ता नियमबाह्य? इथं नोंदच नाही या रस्त्याला. पूर्वपार चालत म्हणजे मास वागत होते, रस्त्याने वागत होते. इथं काय असं म्हणजे गाडी रस्ता किंवा पायमार्ग किंवा असं कुठंच उल्लेख नाही. हो ते झालं पण निकाल दिला तसं साहेबांनी दिला, पुढचा निकाल दिला. कुठला पुरावा जोडलेला नव्हता आतापर्यंत. पुरावा जोडलेला नाही होणार म्हणजे नकाशा जोडलेला नाही कारण त्यामुळे निकाल दिलेला आहे तो. आता अडचणी म्हणून आम्ही दिलेला आहे तो मान्य नाही. कोर्टामध्ये आम्ही दाद मागणार शकतो. नाव सांगा. मी बालाजी शिवाजी बेंबडे. ही रस्ता पूर्ण वैयक्तिक माझ्या रानातून झाला आहे आणि एका साईडकून एकटाच असून माझ्यावर भरपूर अन्याय झालेला आहे. तहसीलदार मॅडमने सुद्धा येऊन माझ्यावर अन्यायच केला. भरपूर मी सांगितलं वहिवाटीप्रमाणे रस्ता काढा, तरी सुद्धा माझ्याच खालून रस्ता काढला त्यांनी वैयक्तिक रानातून. आता ह्या रस्त्यामध्ये तुमचं किती म्हणजे शेत बाधित झाले? बाधित माझं 1-1.5 एकर. ह्या एक साईडनं खालच्या साईडनं पूर्ण मीच आहे एकटा. वैयक्तिक माझीच मालकी. किती फुटाचा रस्ता आहे? आणि 8 फुटाचा रस्ता होता आणि 16 फुटाचा काढला. आता हे दिसायला किती फुटाचं आहे? 16 फुटाचा. अगोदर 8 फुटाचा निकाल आहे म्हणले आणि 16 फुटाचा काढली. एवढा अन्याय काही कामाचा नाही आमच्यावर. तुम्ही काय करणार त्याच्यावर? तुम्ही काय करणार? तुमच्यावर जर अन्याय झाला तर काय करणार? कायदेशीर लढाई काय असणार? कोर्टात जाणार, स्टे आणणार, बंद करणार. माझं नाव गंगाधर रामराव बेंबडे. हा रस्ता जसा निकाल दिला तसा झालेला नाही. निकाल दिलाय लेंडेगाव ते चिखली गाडी मार्ग म्हणून आणि ते म्हणते वहिवाटीने दिला आणि निकालात स्पष्ट आहे लेंडेगाव ते चिखली गाडी मार्ग आणि तो नकाशावर नाही. हे सरळ सरळ आमच्यावर अन्याय आहे. तुम्ही पुढच्या कोर्टामध्ये किंवा याचा स्टे आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत? चालू आहे तरी ते ऐकायला तयार नाही. न्यायालयीन प्रकरण अजून चालू आहे का? हा अरे हे संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये चालू आहे. त्यांची ती प्रत दाखविली तरी मॅडम ऐकायला तयार नाही. तुम्ही जमीन मोजणीची काहीतरी फी भरलेली आहे? हो भरलेली आहे. त्याच्या बाबतीत काय सांगणार? आता काय निर्णय देतील ते देतील मोजल्याच्या नंतर. हा जो रस्ता आहे त्याच जमिनीतून जातोय का? हो मोजणी फी त्याची मोजणी जिथं भरले तिथूनच जातो रस्ता. आता समोरच्या शेतकऱ्याला पण रस्त्याची आवश्यकता आहे. त्या शेतकऱ्यांना रस्ता नेमकं कुठून द्यावं त्याच्यासाठी? जसा गाव नकाशावर रस्ते आहे तसं द्यावे. आमचं काही म्हणणं नाही. म्हणजे शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे ही तुमची भूमिका आहे? हा त्याची अडवणूक नाही. समजा रस्ता कोणाचीच अडवणूक नाही. रस्ता झाला पाहिजे. झालाच पाहिजे. ते कशा प्रकारे झाला पाहिजे? पण गाव नकाशावर जे आहेत ते हा जो रस्ता आहे हा गाव नकाशावर नाही. 8 फूट रस्त्याचा पंचनामा झालेला आहे. पंचनाम्यावर 8 फुटाचा उल्लेख आहे, परंतु आपण 8 फुटापेक्षा जास्त रस्ता काढला जातोय असे विरोधात जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे. काय स्पष्टीकरण आहे? नाही, कसं आहे, आम्ही सुरुवातीला सगळ्या शेतकऱ्यांच्या संमतीने रस्ता काढायचं ठरलं होतं. त्यावेळेस सगळ्यांनी 8 फुटाचा म्हणलं होतं, तो संमतीने काढायचं ठरलं होतं. पण आदेश हा वहिवाटीचा गाडी मार्गाचा आहे. गाडी मार्ग हा 8 फुटाचा नसतो, 8 फुटाचा पायमार्ग असतो. हा आदेश 2007 चा आहे.
गाडी मार्ग किती फुटाचा असतो? गाडी मार्ग 16 फूट 22 फूट 33 फुटाचा असतो. हा गाडी मार्ग किती फुटाचा आहे? हा वहिवाटीचा रस्ता आहे. गाडी मार्ग म्हणून निकाल दिला ना किती? नाही गाडी मार्ग वहिवाटीचा नका वहिवाटीच्या रस्त्यानुसार गाडी मार्ग म्हणलेला आहे. 16 फुटाचा आम्ही मिनिमम काढलेला आहे. म्हणजे अंदाजे 16 फूट आपण हो, काढलं. गाडी मार्ग 16 ते 33 फुटापर्यंत असतो. निकालामध्ये काय असं काय अंतर नाही mention केलं? आदेशामध्ये फक्त गाडी मार्ग उद्देश आलं काय म्हटलेलं आहे, पण असं रुंदीचं वगैरे काही अंतर दिलेलं नाही. हा जवळपास 20 वर्षापासून रस्ता बंद होता, पण आज रोजी काय तहसीलदार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने आज जवळपास 20 वर्षापासून बंद असलेला रस्ता आज सगळ्यांसाठी खुला केलेला आहे. किती फूट रस्ता आपण खुला केलेला? मार्किंग हे आम्ही 16 फुटाचं केलेलं आहे. मध्ये नाल्या 2-2 फुटाच्या. सरासरी 12 फूट. नाही, लांबी जवळपास एक अर्धा किलोमीटर येईल. पाहिल्यानंतर हे 16 फूट वाटत नाही. नाही, ते तिथून नाल्यासहित आहे. अच्छा. जेव्हा तुम्ही रस्ता वापरात येईल त्यावेळेस तुम्हाला तो रस्ता गाडी मार्ग दिसून येईल. आता हे एक ट्रॅक्टर जाण्यापुरता रस्ता आपण तयार केला. हो, संबंधित शेतकऱ्याची जर दोन्ही बाजूने रस्त्यासाठी सहमती असेल तर मग पोलीस बंदोबस्त लावायची गरज का वाटते? नाही, आम्ही अगोदर सुरुवातीला संमती घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तयार झाले नाहीत. त्यासाठी मग आता आम्ही आदेशाप्रमाणे पोलीस प्रोटेक्शन मध्येच रस्ता काढला. आजही काही शेतकरी या रस्त्याच्या त्यांच्या म्हणजे विरोधात आहेत असल्यासारखे बोलत आहेत का? त्याच्यानंतर जरी ह्या रस्त्यानं जरी सुरू झाला तरी ते आम्ही या रस्त्यावरून नाही, एकदा रस्ता काढल्यावर कोणाला अडवता येत नाही, तो अधिकार नाही. त्यावेळेस प्रतिबंधित म्हणून काही तुम्ही सूचना नोटीस वगैरे काही नाही. सरकारकडून? नाही, त्या जर कोणी रस्ता त्यावर पोलीस केस होईल ना, आम्ही FIR दाखल करू ना रस्ता अडवल्यावर. काही शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे, आता जो आदेश झालेला तो गावापासून झालेला आहे. गावापासून आहे, या रस्ता खुलाच रस्त्यामध्ये आहे. काही लोकांची घरं देखील आले असं त्यांचं नाही, तसलं म्हणणं काहीच आहे. नाही. गावापासून रस्ता चालू आहे. आज रोजी तुम्ही स्वतः बघा, वाटल्यास व्हिडिओ घ्या. गावापासून रस्ता खुला आहे. चिखली असं मेन्शन असलेला हा रस्ता त्याच्यामध्ये काही आहे का? नाही, समोरच्या शेतकरी कसं- हा वहिवाटीप्रमाणे रस्ता आहे. नाही, निकालामध्ये का लेंडेगाव ते चिखली असा वहिवाट रस्ता असं काही आदेशात म्हटलं गेलेलं आहे का? वरी उल्लेख केलेला आहे एका ठिकाणी. आता जो रस्ता आहे हम्म. मागणी कुठपर्यंत आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची ह्या मागणी शिवापर्यंत आहे, पण शिवापर्यंत ऑलरेडी नाला ते शिव रस्ता खुलाच आहे आणि गावापासून ते नाल्यापर्यंत जवळपास खुलाच होता. फक्त मध्ये जवळपास 30 ते 40 फुटाचा तोच रस्ता अडवलेला होता. आता ज्या शेतकऱ्याने रस्त्याची मागणी केलेली हम्म. त्यांच्यासाठी हा कायमस्वरूपी रस्ता असेल. हो, कायमस्वरूपी असणार आहे. भविष्यात जर या रस्त्यामध्ये जर या शेतकऱ्यांना अडवणूक केली तर शासनाची यापुढील भूमिका काय असणार आहे? नाही, रस्ता आता एकदा रस्ता काढल्यावर अडवायचा कोणाला अधिकार नाही, तर पोलीस यंत्रणेमार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल रस्ता जर कोणी अडवलेला. आता काही शेतकरी या रस्त्याच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टामध्ये जाण्याची देखील बोलले जाते. भविष्यात जर या रस्त्यावर स्टे आला त्या समोरच्या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? नाही, आता कसं आहे, स्टे हा कोणत्या प्रकारचे ते त्यावर डिपेंड आहे. आता आम्ही काही म्हणू शकत नाही ना, त्याबद्दल आता मला काहीच बोलता येत नाही. ते आल्याच्या नंतर का पुन्हा हे रस्ता बंद होणार? नाही, स्टे हा कोणत्या प्रकारचे येईल त्याच्यावर तो डिपेंड आहे. आदेश आहे. आणि हा स्टे हा कशा प्रकारे येईल त्याच्यावरती डिपेंड आहे. रस्ता बंद करायचा स्टे येते की आहे त्या कंडिशन मध्ये ठेवायचा स्टे येते त्याच्यावर डिपेंड आहे ना. मी पुढचं आताच बोलू शकत नाही. ती न्यायालयीन प्रोसेस आहे, त्याप्रमाणे होईल.